करायचा। नाशिक ग्रामीण पोलीस दलात आज एक महत्त्वपूर्ण भर पडली। एकूण 43 नवीन चारचाकी वाहनांचा हस्तांतरण सोहळा पोलीस मुख्यालय आडगाव येथील परेड मैदानावर पार पडला। यामध्ये 35 महिंद्रा बोलेरो नियो, 5 महिंद्रा स्कॉर्पिओ, 2 इनोवा क्रिस्टा आणि 1 एक्सयूव्ही अशा अत्याधुनिक वाहनांचा समावेश आहे। या सोहळ्यास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे तसेच पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते। यावेळी अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, अनिल घाडगे, राहुल मोरे, पंडित चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते। प्रमुख अतिथींनी नवीन वाहनांना हिरवा झेंडा दाखवून ताफा मार्गस्थ केला। नाशिक ग्रामीण जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असून गुजरात सीमा, विविध जिल्हे आणि संवेदनशील मालेगाव शहर जोडलेले आहेत। येत्या सिंहस्थ कुंभमेळा, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगीगड, मांगीरुंगी, शिर्डी आदी धार्मिक स्थळांवरील मोठी भाविक वर्दळ तसेच व्हीव्हीआयपी दौरे लक्षात घेता पोलिसांना अतिरिक्त वाहनांची तातडीची गरज होती। नाशिक ग्रामीण पोलीस दलात 40 पोलीस स्टेशन, 8 उपविभागीय कार्यालय, 2 अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि एकूण 50हून अधिक कार्यालय कार्यरत आहेत। 3500हून अधिक पोलिसांवर तब्बल 15,000 चौरस किमी परिसरातील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे। मात्र मागील काही महिन्यांपासून उपलब्ध वाहनांची मोठ्या प्रमाणावर नादुरुस्ती झाल्याने गस्त, गुन्ह्यांची तपासणी, नाकाबंदी आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम होत होता। नागरिकांच्या तातडीच्या तक्रारींवर त्वरित पोहोचणाऱ्या डायल 112 सेवेसाठी वाहनांची अत्यंत गरज भासत होती। नवीन ताफा मिळाल्याने तक्रारदारांना कमी वेळेत प्रतिसाद देणे शक्य होणार आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीकडे वाहनांची मागणी नोंदवली होती। त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रस्ताव प्राधान्याने मंजूर केला आणि जिल्हा नियोजन निधीतून 43 वाहने खरेदी करण्यात आली। उपस्थितांना संबोधित करताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की उर्वरित 40 वाहनांसाठीही निधी मंजूर करून तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल। पोलीस दलाला आवश्यक उपकरणे आणि साधनसामग्री तातडीने उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। आपणही अतिशय दिमागदार स्वरूपाच्या वाहनांचं या ठिकाणी अर्पण होत आहे। या 43 वाहनं या नाशिक पोलीस दलाला प्राप्त झालेली आहेत।